आजच्या व्हिडिओमध्ये आपण मक्याची भजी बनवणार आहोत। छान कुरकुरीत अशी ही भजी होतात। चला तर मग वेळ न घालवता स्वीट कॉर्नची भजी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी आपण 2 मका घेतले आहेत। छान अशी हाताने प्रेस होत असेल अशी कवळी मका आपल्याला बघून घ्यायची आहे। त्याचे 2 तुकडे करायचे। एक जो तुकडा आहे तो आपण इथे किसण्यासाठी यूज करत आहोत आणि दुसऱ्या तुकड्याचं काय करायचं ते व्हिडिओमध्ये पुढे आपण बघूया। तर एक तुकडा आहे तो आपण इथे अशा पद्धतीने किसणीने किसून घेतलेला आहे। आता संपूर्ण जो मका आहे तो अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे। आता इथे मका आहे तो किसून झालेला आहे। यामध्ये आपण आणखीन काही इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहोत ज्यामुळे आपली भजी खूप छान बनते। तर इथे आपण एक बटाटा कच्चा किसून घेतलेला आहे। यामुळे भजी आहेत ती कुरकुरीत होतात आणि खायला सुद्धा खूप भारी लागतात। या पद्धतीने तुम्ही ही भजी कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप भारी लागतात। त्यानंतर आपण यामध्ये एक अख्खा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि जो दुसरा आपण मका ठेवला होता तो आपल्याला अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचा। चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने कापल्यामुळे त्याचे दाणे आहेत ते पूर्णपणे वेगळे होतात। तर या पद्धतीने आपण हा कापून घेतलेला आहे। त्यानंतर जो मके आपण कापलेले ते सुद्धा आपण त्यामध्ये टाकले। भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड केलेले आहेत। हळद घातलेली आहे, हिरव्या मिरच्याची चटणी घातलेली आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये लाल तिखट सुद्धा घालणार आहोत। यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घातलेली आहे। तरी काश्मीरी लाल मिर्च असल्यामुळे ही जास्त तिखट नसते, त्यामुळे आपण यामध्ये ही 2 चमचे टाकलेले आहे। फक्त कलरसाठी आपण ही यामध्ये यूज केलेली आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जे इन्ग्रेडियंट आहेत ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। तर इथे आपण हे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं करून बेसन पीठ ॲड करायचं आहे। एकदाच बेसन पीठ ॲड करायचं नाही आणि याच्यात आपल्याला पाण्याचा यूज करायचा नाही आहे। जितकं बेसन पीठ यामध्ये बसेल तितकं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे गरमागरम तेलामध्ये अशा पद्धतीने ही भजी आहे ती सोडून घ्यायची आहे। तर इथे आपण ही गरमागरम तेलामध्ये सोडलेली आहे। गॅसची फ्लेम आहे ती मीडियमवरती ठेवायची, नाहीतर भजी आहेत ती आतमधून कच्ची राहू शकतात। तर इथे आपण छान अशी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ही डीप फ्राय करून घेतलेली आहे। आता इथे बघूनच कळत आहेत की ही भजी आहे ती एकदम कुरकुरीत झालेली आहे। तर ही भजी आपण आता टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण आणखीन भजी पटापट बनवून घेणार आहोत। तर ही भजी आहेत ती खूप कुरकुरीत आहेत, खायला सुद्धा खूप टेस्टी आहे। या पावसाळ्यामध्ये गरमागरम ही भजी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही भजीची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट्सवर कळवायला विसरू नका। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।